धाव धाव काट्यांवरती, धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. तुझ्या जन्माला लागली अशी अग्नी परीक्षा. अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा. पैके बुवा, धन्यवाद. अहो मला काय धन्यवाद देता, तुम्ही या मीराला धन्यवाद द्या. तिच्या मेहनतीमुळे ही साडी सुधारणा झाली. तिने यांना वेळच्या वेळी लेप लावले, औषधं दिली, म्हणून हा सारा फरक पडला. जे राधाच्या बाबतीत झालं ते विक्रमच्या बाबतीत घडायला नको. वीणा, असं काही होणार नाहीये. आई बहिणी, तुम्हा दोघींची देवावर श्रद्धा आहे ना, मग कशाला घाबरताय? तर याला माझ्या माणसांना काही बाई कारण सांगून परत पाठवलंस तू, म्हणून आम्ही सवता आलोय आज वसुली करायला. पोरांनो, आम्ही कंदी कुणाकडे वसुली करायला जात असतो काय? अजिबात नाही. हा, पण आज तुझ्या घरी यावं लागलं. अरे गोंद्या, अरे केवढी मोठी झाली रे तुझी ही नात. हा, लहान असताना पाहिली होती. जर का कर्ज चुकवलं नाहीस तर हिला बी उचलून न्यायला कमी करणार नाही म्या. मालक, हवं तरी धमकी समज. कर्जाचा पैसा देऊ नको, मग बघच. काय हो, कसला विचार करताय? नाही, काही नाही. तो सावकार येऊन गेला, धमकावून गेला. काय करायचं हो आता? त्याचाच विचार करतोय. आता सावकाराचं कर्ज कसं फेडायचं हा एकच प्रश्न नाही, तर त्याच्या त्या वाईट नजरेपासून आपलं घर आता लांब ठेवायला लागलं. आणि त्यासाठी हवा पैसा. रोज मेहनत करतोय, पण पैसा शिल्लकच नाही राहत. घराचं कर्ज, गणूच्या शिक्षणाचा आणि आजारपणाचा खर्च, मीराच्या लग्नासाठी आपण पैसे सुद्धा साठवायला असमर्थ ठरलो. खरंच मुलगा जिवंत नाही याची खंत सलते सतत. आपल्या दोघांचं आता काही खरं नाही. अगं, पिकली पानं कधी गळून पडतील कळणार सुद्धा नाही. आणि मग आपल्यानंतर या पोरांचं कसं होणार ग?
आजोबा, काही अभद्र बोलू नका. असं काही होणार नाही. वाईट वेळ आलीये ना, टळेल कधी ना कधीतरी. आपण प्रामाणिकपणे लढूया तरी. मग या खेळात जिंकणं आणि हरणं यातलं गणित सुटलं नाही तरी चालेल. आजोबा, माझी शपथ आहे तुम्हाला, परत असं बोलायचं नाही. तुम्हाला जगायचंय आमच्यासाठी. आम्हाला गरज आहे हो तुमची. एकतर आई बाबा पण सोडून गेलेत आणि आता तुम्ही सुद्धा सोडून जाण्याचं बोलताय. मग आम्ही आशेने कोणाकडे बघायचं? आम्हाला गरज आहे तुमची. फक्त कर्जच फेडायचंय ना. मी फेडेन कर्ज, तुम्ही काळजी करू नका. या नियतीनेच आपल्याला रडायला शिकवलंय ना, तीच आपल्याला हसवायला शिकवेल. आणि आपल्याला ही सवय होईल हळूहळू हसायची. आई जगदंबा काही ना काहीतरी मार्ग सुचवेलच यातून. तुम्ही काळजी करू नका. आपण प्रामाणिकपणे मेहनत करतोय ना, नक्कीच यश येईल. तुम्ही काळजी करू नका. मी जिवंत असेपर्यंत या घराला काही होऊन देणार नाही. सावकाराचं कर्ज मी फेडेन. पोरी, कसं फेडशील कर्ज? डोंगरा एवढं कर्ज आहे, तुला एकटीला नाही झेपणार ते. आजोबा, ते कर्ज कसं फेडायचं हे मला माहिती. हे बघ, आवेशात येऊन चुकीचं पाऊल नको उचलूस. आणि हे बघ, तुझा प्रामाणिकपणा नको सोडूस बेटा. आजोबा, मी तसं काहीही करणार नाही. पण या घराला संकटातून बाहेर काढण्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी चालेल. मी लढेन आजोबा. पण तुम्ही आम्हाला सोडून जायच्या गोष्टी करायच्या नाही. मला वचन द्या. मला विक्रमची खूप काळजी वाटते. त्या दिवशी रागाच्या भरात खूप काही बोललो मी. त्याच्यावर हात देखील उगारला. पण हे असं काही होईल असं ध्यानीमनी नव्हतं माझ्या. अपघात झाला त्या दिवशी विक्रम गाडीत होता. पण अपघातानंतर त्याचा पत्ताच नाही. त्याला काही झालं तर आहो, तुम्ही थोडंसं खाऊन घ्या ना काहीतरी. भूक नाहीये मला. अहो, कालपासून उपाशी आहात. थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. जेवणाच्या वेळी खाईन मी. विक्रम बद्दल काही कळलं का हो? तुम्ही एकदा पोलीस चौकीवर जाऊन विचारून या ना. वीणा, मी पोलीस स्टेशनला सारखा जातोय. त्यांच्या परीनं ते प्रयत्न करतायत, शोधतायत विक्रमला. हे असं सारखं सारखं पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना विचारलं की त्यांना त्रास होतो. खरंय तुमचं म्हणणं, पण एकदाच माझ्यासाठी एकदा जाऊन या ना. त्याचा काहीच फायदा नाहीये. अग्नि परीक्षा खरंय तुमचं म्हणणं, पण एकदाच माझ्यासाठी एकदा जाऊन या ना. त्याचा काहीच फायदा नाहीये.
मी आता पोलीस स्टेशनमधूनच येतोय. दादाचा काहीच पत्ता लागला नाही. मी पोलिसांसोबत जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही संशयितांची चौकशी सुद्धा केली, काही माहिती मिळते काय बघण्यासाठी, पण काहीच उपयोग झाला नाही. पोलिसांचं काय म्हणणं आहे? बाबा ते म्हणतात की म्हणजे त्यांनी फक्त अंदाज वर्तवलाय. हो, पण म्हणजेच काय? म्हणजे जी काही माहिती समोर आली आहे त्यावरून दादा जिवंत असण्याची शक्यता जरा कमीच आहे. अरे देवा, आई 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 प्लीज प्लीज रडू नकोस. अगं त्यांनी फक्त शक्यता वर्तवली आहे. अरे विक्रम गेल्यापासून सगळेजण फक्त शक्यताच तर वर्तवतायत. आई अगं आता काय करणार सांग ना. जे घडतंय, जी माहिती आपल्याला मिळते तेच मी तुला सांगतोय ना. परमेश्वर माझ्यावर इतका का रागवलाय तेच कळत नाहीये. हे सगळं माझ्याच मुलांच्या बाबतीत का होतंय? असं वाटतं या घरातलं सगळं सुखच हरवलं. माझंच चुकलं. त्या दिवशी रागाच्या भरात मी त्याला वाटेल ते बोललो, त्याच्यावर हात उगारला. म्हणूनच तो रागाच्या भरामध्ये हे बाबा बाबा स्वतःला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. हे बघा, जे व्हायचं होतं ते आपण टाळू शकतो का? आता आपण फक्त वाट बघायची सगळं काही ठीक होण्याची. नाही मोहीन, नाही. संकटाची ही मालिका अशीच चालू राहणार आहे. अरे आज सकाळी बँकेचे अधिकारी येऊन गेले. हप्ता फेडायचा राहिलाय. ते जात नाही तोच दारामध्ये गाडगीळ दत्त म्हणून हजर. पैसे वेळच्या वेळी दिले नाहीत तर धमकी देऊन गेलाय मला. अरे संकटावर संकट कोसळतायत. एकटा जीव मी कुठं कुठं पुरा पडणार आहे. बाबा तुम्ही नका त्रास करून घेऊ स्वतःला. सगळं काही नीट होईल. बाबा धीर धरा तुम्ही. हार मानू नका अजिबात. आपल्याला खंबीर राहायला हवं. बहिणीला सांभाळायचंय. मग आपणच खचून जाऊन कसं चालेल सांगा ना. खरंय. बाबा तुम्ही आराम करा. गेले काही दिवस तुमची खूप दगदग झाली. नाही, मी बसतो थोडा वेळेत. बाबा ऐका माझं. तुमची खूप दगदग झाली गेल्या काही दिवसात. मी बघेल ना सगळं. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. जा आई, बाबांना घेऊन जा. अग्नि परीक्षा काहीच कळत नाही. राधा परत तर आली नाही. ही मीराच आहे. वास्तव तर हेच दर्शवतंय की गोविंदजींची नात मीराच आहे. ही राधा नाही, ही फक्त राधासारखी दिसते. चला, एक टेन्शन गेलं. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. एक प्रश्न गेले कित्येक दिवस डोक्यात गुणगुण करत होता, तो अखेर मिटला. जेव्हा राधा गेली त्याचा आनंद खूप झाला होता. आज असं वाटतंय की राधा जिवंत असती तर किती फायदा झाला असता मला. तिचं जिवंत राहणं खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी. ते तेव्हा कळलं जेव्हा मी रागाने घराबाहेर पडलो तेव्हा. नेहमीच झालंय. नेहमी मला अंडर एस्टिमेट करत असतात. समजतात काय स्वतःला? बिझनेस काय फक्त ह्यांनाच करता येतो? मी दाखवून देईन बिझनेस कसा करतात ते. आणि त्या गाडगिळ्यांना पण काय आजच यायचं होतं? त्यांना कसं कळलं आमच्या घरात काय चालू आहे ते?
बाबांनी असा माझ्यावर हात उचलायला नाही पाहिजे होता, असं सगळ्यांसमोर माझा अपमान नाही करायला पाहिजे होता. पण मीही दाखवून देईन बिझनेस कसा करतात तो, मी काय आहे ते. काय पाहिजे? राधा सावंत. हो. आपण त्यांच्या पत्र आहे. त्या माझ्याकडे. आपण मी तिचा धीर आहे, त्या माझ्याकडे, मी देईन तिला. फक्त इकडे साईन करा. राधा सामंत. ही तर कोर्टाच्या निकालाची प्रत आहे. राधाच्या नावावर 40 करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे. आतापर्यंत काकांच्या ताब्यात असलेल्या प्रॉपर्टीवर आता फक्त राधाचा हक्क आहे. अरे वा, ही तर कमालच झाली म्हणायची. राधाची ही जमीन मोहितला मिळू शकते, म्हणजे पर्यायाने ती आपल्यालाच मिळू शकते. आणि असं झालं तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे काय, राधा नसेल किंवा तिचं काही बरं वाईट झालं असेल तर संपूर्ण प्रॉपर्टी धर्मदाय संस्थांना दान करण्यात येईल. केवळ राधा आणि राधाच्या क्लेमवर सही करू शकते तर राधा नाहीये. राधा मरायला नको हवी होती. निदान हा क्लेम पूर्ण होईपर्यंत तरी ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी राधाचं असणं महत्वाचं होतं. तोंडाशी आलेला घास लांब गेला नाही. नाही नाही, ही प्रॉपर्टी हातातून जाता कामा नये. आता सगळं काही नीट होण्याची एकमेव संधी आहे. एवढे पैसे हातातून जाता कामा नये. बिझनेस आणि हे पैसे मिळाले तर आपण बिझनेस कुठच्या कुठे नेऊन ठेवू शकतो. सगळ्यांना दाखवून देईन की मी नालायक नाही आहे. आपल्याला आतापर्यंत नालायक समजत होते सगळे. ह्या बाबतीत काहीतरी विचार करायलाच हवा. निदान ह्यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. मी आत्ताच मोहनला जाऊन भेटतो आणि काही मार्ग निघतो का बघतो. त्याच विचारात बाहेर पडलो आणि हा अपघात झाला. एवढा मोठा अपघात झाला असून सुद्धा मी वाचलो, मी मेलो नाही. म्हणजे देव देखील आपल्याच बाजूने आहे. खूप जखमा झाल्या, खूप त्रास सहन केला, पण आता आपलं मोठं काम झालंय. त्यात ह्या सगळ्या वेदना माफ. राधाचा प्रश्न मिटला. मीरा ही राधा नाही यात शंकाच नाही, पण ती दिसायला हुबेहूब राधासारखीच आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी देखील तिला राधा समजत होतो. जसा मलाही राधा असल्याचा भास झाला तसा बाकीच्यांना पण होऊ देत. मीरा जरी ही राधा नसली तरी आपण तिला राधा बनवू शकतो. तिला थोडंफार राधासारखं वावरणं आणि वागणं शिकवलं की झालंच. मग बोलूच शकत नाही की ही राधा नाही म्हणून. तिला सही शिकून तिच्याकडून ह्या क्लेमवर सही घेऊ शकता. मग सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ठरलं, मीराला राधा बनवून घरी घेऊन जायचं. मीरा ही आपल्या सगळ्या प्रॉब्लेमची चावी आहे. हा खेळ खेळायलाच हवा. मालक, आपलं काम झालंय. त्या राधाची चौकशी करून आलोय. जेवढी माहिती मिळाली तेवढी घेऊन आलोय. बरं, मग सांगितलेल्या कामाचं काय झालं? ती राधा आता त्या आश्रमात राहत नाही. तिचं लग्न झालंय, पण लग्न होऊन सासरी सुद्धा राहत नाही. तिचा एका अपघातात मृत्यू झालाय, पण संशय असा आहे की तिचा खून झालाय. ते सगळं राहू दे. तुला सांगितलेल्या कामाचं काय झालं? त्या पत्राचं ना,
त्या आश्रमात गेलो होतो. त्या आश्रमात बऱ्याच दिवस एकही पत्र आलेलं नाहीये. कसं काही शक्य आहे? आश्रमात पत्र आलं नाही? मग पत्र गेलं कुठे? त्या राधाने जर 2 महिन्याच्या आत क्लेम केला नाही ना, तर ती सगळी प्रॉपर्टी त्या संस्थेला जाईल. आणि मला ती गमवायची नाहीये, कळलं ना? मला ती प्रॉपर्टी गमवायची नाहीये. मला त्यातला 5% हिशोब नकोय. भले मी तिचा सावत्र भाऊ असलो ना तरी चालेल, पण तिच्या बापाने ठेवलेल्या 5% उपकारांवरती जगायचं नाहीये मला. ही प्रॉपर्टी मला हवी आहे, मला.